नमस्कार सगळ्यांना. महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सगळ्यांना माहिती आहे की अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येकाला किंवा प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत. ठीक आहे. पण त्यासाठी अट काय टाकलेली आहे की गॅस कनेक्शन जे आहे ते महिलांच्या नावावर हवं आहे. आता त्याची प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती असेल. तुम्ही गेला असाल गॅस एजन्सीमध्ये तर त्याला अर्ज भरून द्या किंवा काय गोष्टी खूप मोठी प्रक्रिया आहे. पण आता ही प्रक्रिया जी आहे ती खूपच सोपी झालेली आहे. झटपट प्रक्रिया होणार आहे. ती प्रक्रिया काय असणार आहे? तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आता ही गोष्ट खूप सरळ आणि सोपी होणार आहे. तर काय करायचं, कसं करायचं सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठे स्किप करू नका. कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत हवे असतील तर हे काम नक्कीच करा. कारण तुम्ही जेव्हा गॅस एजन्सीकडे जाता तेव्हा तुम्हाला अर्ज भरा, हे करा, ते करा, हे डॉक्युमेंट द्या, ते डॉक्युमेंट्स द्या असं सांगत असतील. पण आता तशी काही गरज नाहीये. तुम्हाला एक महत्त्वाचं आणि एक सोपं काम करायचं आहे, जे तुम्ही घरी बसल्या पण करू शकताय. तर ते काय आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला. व्हिडिओ बघत राहा. कारण खूप महत्त्वाची माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे, की ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत, त्याच महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पण पात्र असणार आहेत. ठीक आहे. त्यांनाच फक्त गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत वर्षाला 3. त्यामुळे तुम्हाला पण जर गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून घ्यायचं आहे, तुम्ही अजून केलेलं नसेल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरत आहे. आपण आता सविस्तर माहिती घेणारच आहोत. पुढे बघूयात काय आहे, कसं घ्यायचं खूप सोपी आणि झटपट प्रक्रिया आहे. बघूयात आपण सविस्तर माहिती काय आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी. साध्या कागदावर अर्ज करा. बदलून मिळेल पुरुषांच्या नावावर गॅस कनेक्शन. मिळतील वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत. बघा तुम्हाला साध्या कागदावर अर्ज करायचा आहे फक्त बाकी काही नाही. तुम्ही साधा पेपर घ्या, त्याच्यावर लिहा. तो अर्ज कसा करायचा, काय त्या अर्जामध्ये लिहायचं ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. कारण खूप महत्त्वाचं आहे. खूप सोपी पद्धत आता काढलेली आहे. सगळं सोपं झालेलं आहे. बघूयात आपण काय आहे ते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. पण अनेक जी गॅस सिलेंडर आहेत ते पुरुषांच्या नावावर आहेत. त्यामुळे हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाला नाही. बघा ज्या महिला लाडक्या बहिणीसाठी पात्र आहेत किंवा ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे लाभ मिळतो, त्याच महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरतात. त्यामुळे ज्या सगळ्या लाडक्या च्या अर्ज केलेल्या महिला आहेत, त्यांना सगळ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतात. पण याच्यात बऱ्याच घरात किंवा 90% लोकांच्या घरात गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असल्यामुळे बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. ठीक आहे. तुम्हाला पण मिळाला आहे का? तुम्हाला मिळाला असेल कमेंटमध्ये सांगा. नसेल मिळाला तर तरी कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे. कारण हे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. जी महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेते, त्याच महिलाच्या नावावर गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे. आता ते गॅस कनेक्शन तुमच्या नावावर कसं करून घ्यायचं? त्याच्यासाठी तुम्हाला खूप चक्रा माराव्या लागल्या असेल गॅस एजन्सीकडे जा, तिकडनं फॉर्म घ्या वगैरे. तसं करायची गरज नाही. तुम्हाला घरनं तुम्ही एक अर्ज घेऊन जायचा स्वतःचा साध्या कागदावर. तो लिहून तुम्हाला गॅस एजन्सीला डायरेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे. आता ते कसं करायचं आहे ते पुढे आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना वर्षातून 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जात असतात. पण अनेक पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडरचं कनेक्शन असल्याने हजारो महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाला नाही. या पार्श्वभूमीवर जवळ गॅस एजन्सी किंवा जिथून गॅस घेता त्या ठिकाणी साध्या कागदावर अर्ज करून महिलांच्या नावे कनेक्शन बदलून घेता येणार आहे. तुम्ही एक साधा अर्ज करायचा साध्या कागदावर, असं नाही त्याला फॉर्म लागतो किंवा काय. साध्या कागदावर तुम्ही अर्ज जरी केला तरी तुम्हाला गॅस कनेक्शन मिळणार आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला वर्षातून 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची शासनाची योजना आहे. म्हणजे तुमच्या घरात 2 महिला असतील, 2 महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, तर त्यातल्या फक्त एकाच महिलेला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार. दोघी महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार नाहीये. एकाच महिलेला, ठीक आहे. कुटुंबातील एकाच महिलेला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. त्यानुसार लाखो लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. पण सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 2.5 लाख शिधापत्रकधारकांपैकी अंदाजे 1 लाख जण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभापासून दूरच असल्याचे दिसत आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या गॅस कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांना जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरकाकडे जाऊन साध्या कागदावर अर्ज करून आधार कार्ड जोडून दिल्यास त्यांना कनेक्शनवरील नाव बदलून मिळणार आहे. बघा, साधा अर्ज करायचा आणि फक्त आधार कार्ड जोडायचं बस एवढंच. बाकीची कुठलाही कागदपत्रांची गरज नाही, काही नाही. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळवता येणार आहेत. सुरुवातीला संबंधित लाभार्थीस संपूर्ण पैसे द्यावे लागतील. त्यानंतर काही दिवसांनी शासनाचं अनुदान त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. म्हणजे साधे स्टार्टिंगला तुम्हाला स्वतः पैसे द्यायचे आहेत जेव्हा गॅस घेताय तुम्ही. पण नंतर तुमच्या खात्यात डायरेक्ट 3 गॅस पैसे जे आहेत सिलेंडरचे ते पडणार आहेत. ठीक आहे. तुम्ही साध्या कागदावर अर्ज करा. त्या अर्जात काय लिहायचं ते पुढे मी सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. साधा कागदावर अर्ज करायचा, एक आधार कार्ड जोडायचं तुमचं बास एवढंच. काही जास्त मोठी प्रोसेस नाही आहे, काही नाही. आणि जाऊन ते गॅस जिथून घेता तुम्ही तिकडे किंवा गॅस एजन्सीकडे जाऊन देऊ शकता. आता बघा साधा कागदावर अर्ज केला तरी चालेल. कसं करायचं बघूयात आपण. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थी कुटुंबातील महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आवश्यक आहे.
जिल्ह्यातील अनेक कुटुंबातील गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावे असल्याने त्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांनी जवळील गॅस एजन्सीकडे जाऊन अर्ज करून कनेक्शन स्वतःच्या नावे करून घ्यावे. ठीक आहे. साधा कागदावर अर्ज केला तरी चालणार आहे. तुम्ही कागद लिहून घेऊ शकता, की मला असं-असं करायचं आहे. माझ्या नावावर गॅस सिलेंडर माझं नाव हे वगैरे. मला माझ्या नावावर गॅस कनेक्शन करून घ्यायचं आहे. आधी यांच्या नावावर होतं, आता माझ्या नावावर करून घ्यायचं असा अर्ज तुम्ही करू शकता. खाली सही वगैरे आणि तुमचं आधार कार्ड तुम्ही जोडू शकता. ठीक आहे. तुम्हाला जर कारण लिहायचं असेल तरी पण तुम्ही कारण लिहू शकता, की मला अन्नपूर्णा योजनेसाठी हे गॅस कनेक्शन लागत आहे. ठीक आहे. असा अर्ज तुम्ही लिहून द्या. जवळच्या गॅस एजन्सीकडे जा, तिथे सबमिट करा. आधार कार्डची झेरॉक्स सबमिट करा. तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे, जर तुम्हाला 3 गॅस सिलेंडर वर्षाला मोफत हवे असतील, तर तुम्हाला हे काम करणं खूपच गरजेचं आहे. ठीक आहे. आता अजून काय बघू? आता रेशन कार्डचं काय बघूयात आपण महत्त्वाची गोष्ट. ई-पास मशीन बंदमुळे धान्य वाटप थांबलं. तर बघा, प्रत्येक रेशन कार्ड दुकानातून दर महिन्याचे धान्य ई-पास मशीनच्या माध्यमातूनच वितरित केले जाते. धान्य वितरणात पारदर्शकता यावी या हेतूने शासनाने ऑनलाईन प्रणाली विकसित केली आहे. यासाठी प्रत्येक रेशन कार्ड धारकाने ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. पण सध्या बहुतेक धान्य दुकानदाराकडील ई-पॉस मशीन बंद आहे. सर्व्हरचा अडथळा असल्याने काही दिवसांपासून धान्य वितरण होऊ शकले नाही. सध्या सोलापूर जिल्ह्यात 50% रेशन कार्ड धारकांना डिसेंबरचं धान्य मिळालं नाही. शासनाने तांत्रिक अडचण कोणत्यावर उपाय देखील निघालेला आहे नाही, हे मात्र विशेष आहे. ठीक आहे. आता हे ठीक आहे. सध्या तुम्हाला पण माहिती आहे रेशन कार्डची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. आता त्याचं 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. ते ठीक आहे. पण आता जर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्हाला स्वतःच्या नावावर गॅस कनेक्शन हवं आहे. तर तुम्हाला साधा कागद घ्यायचा आहे. त्याच्यावर तुम्ही अर्ज करू शकता, की मला माझ्या नावावर किंवा ज्या महिला आहेत त्या महिलेचं नाव लिहून तिथे त्या नावावर अर्ज करून घ्यायचं. त्या नावावर गॅस कनेक्शन करायचं आहे. आधी यांच्या नावावर गॅस कनेक्शन होतं. आता ते माझ्या नावावर करायचं आहे. असं तुम्ही लिहून सही करून तुमची आधार कार्डची झेरॉक्स जॉइन करून तुम्ही गॅस एजन्सीकडे सबमिट करा. तुम्हाला काही दिवसाचं तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर करून मिळेल आणि तुम्हाला आता इथून पुढे वर्षाचे 3 गॅस सिलेंडर मोफत मिळून जातील. कारण खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे किंवा योजना आहे, जी योजनेचा लाभ सगळ्या महिलांनी घ्यायलाच हवा. कारण तुम्ही लाडक्या बहिणीसाठी पात्र असाल तर आपोआपच अन्नपूर्णा योजनेसाठी पण पात्र ठरता. ठीक आहे. हे झालं सगळ्या गोष्टी. आता जर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पण पैसे, ठीक आहे, लाडक्या बहिणीचे पैसे पण आले नसतील तरी थोडी वाट बघा. कारण पैसे यायला चालू झाले आहेत मंगळवारपासूनच. त्यामुळे आता पैसे तुम्हाला ते पण लवकरात लवकर येतील. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर कमेंटमध्ये सांगा. आले असेल तरी सांगा. तुमचा जिल्हा सांगा. तसेच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे जे आले आहेत का नाही ते पण मला सांगा. ठीक आहे. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं बोललात ते पण सांगा. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल किंवा काय, तर ते पण कमेंटमध्ये सांगा. मी नक्की आन्सर करेल. कारण सध्या काय होतंय, खूप गॅस एजन्सीवाले म्हणतात, की होत नाही, होत नाही वगैरे असं भरपूर कमेंट आले मला. पण असं नाही आहे, होणार आहे, ते होतंच आहे. शासनाने स्वतः सांगितलंय, की गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर हवं आहे म्हणजे होणारच आहे ते. फक्त तुम्ही एक अर्ज करा एकदा. पुढे बघा काय होतंय. काय वाटलं तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याचा आन्सर करेल. आपण पाहूयात काय होतं. ठीक आहे. पण गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे द्या ते मिळणार आहेत. तुम्हाला डायरेक्ट खात्यात पैसे पडतील. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. कारण अशाच नवीन-नवीन व्हिडिओज आपण घेऊन येत असतो, ज्या आपल्या जनतेला खूप महत्त्वाच्या असतात किंवा खूप कामी येतात. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.